दीक्षाभूमीला जागा खूप कमी आहे, तुम्ही सुद्धा सांगितलं आहे. पण दीक्षाभूमीला बाजूची जागा मिळण्यात यावी ही समाजाची सुद्धा मागणी आहे. तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? नाही नाही, स्मारक समिती दीक्षाभूमी हे पवित्र आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात, आंबेडकरी जनता येतं आणि तिथे एक समिती आहे ती त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. मी तर फार लहान व्यक्ती आहे, मी फक्त ड्रॅगन पॅलेस पुरते मर्यादित आहे. मला एवढा मोठा अधिकार नाही की मी त्यांच्यासाठी बोलेल, पण तरी पण शासन दरबारी त्याचा पाठपुरावा निश्चितच मी करणार आहे. जर मला अशी संधी आली तर मी निश्चितच त्याचा पाठपुरावा काही दीक्षाभूमीमध्ये वादही सुरू आहे आणि वादाच्या भोवऱ्यामध्ये दोन म्हणजे तिथे गट पडलेले आहेत. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, ऍक्च्युली म्हणजे ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती घडवून आणली आहे, ज्या धम्म क्रांतीला जगामध्ये तोड नाही असं हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि जर आपसी काही मतभेद असतील, मनभेद असतील, त्याला सुद्धा दूर केलं पाहिजे, पण त्या पवित्र स्थानाचं पावित्र्य हे कायम राहिलं पाहिजे असं मला निश्चितच वाटतं. दरवर्षी आपण बघतो चांगला कार्यक्रम तुमच्याकडे होते, पावसाळ्याचं वातावरण आहे, चिखल त्या ठिकाणी होते आणि आपण चांगले भव्य डोम सुद्धा आपण तयार करतो. त्यावेळेस तरी भाविकांचा त्रास होणे, चिखल म्हणा, बाकी म्हणा, काही तिथे या व्यतिरिक्त जे काही स्टॉल्स गव्हर्नमेंटचे काही लागणार आहेत का, जेणेकरून जी विविध योजना आहेत, आयुष्यमान कार्ड बाकी काही असं काही सरकारचे स्टॉल लागणार आहेत? कमीत कमी 250 स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या 250 स्टॉल मध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत, महिलांकरिता असतील, आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील, युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील, या सर्वांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले आहे. जवळपास 50 स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत, जेणेकरून त्यांचं यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल. लिगल सेल्स, ॲडव्होकेट्स लोकांचं त्या ठिकाणी फ्री लिगल एड कॅम्प लावलं जातं. महिलांतर्फे, निर्धारतर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्र सुद्धा आहे. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एक विंग उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल. आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे, पण ते आम्ही प्रयत्न करतोय की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही, कोणतीही गैरसोय होणार नाही. दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे, त्या विकासाच्या संदर्भात तुम्ही सरकारसोबत काही बोलले आहेत का? कारण तुमचा शब्द सरकार मानतात. जो काही 214 करोड रुपयाचा विकास होणार होता तो गेली 1 वर्षापासून थांबलेला आहे. बघा, मी सौंदर्यीकरणाचा नाही, बघा, एक दीक्षाभूमीला एक स्मारक समिती आहे आणि ती मॅनेजमेंट कमिटी आहे. त्या मॅनेजमेंट कमिटीला ते सर्व सांभाळायचं आहे. त्यामुळे माझा तिथे हस्तक्षेप करणं मला काही बरोबर वाटत नाही. पण शासन दरबारी एखादं काम जर रखडलेलं असेल तर निश्चितच मला जर समितीने विनंती केली तर मी निश्चितच ते पूर्ण करण्याचं काम करेन. जो रमानगरचं पूल आहे ते बांधकाम थोडं बाकी आहे. नाही, ते एक आनंदाची गोष्ट आहे जी मी विसरली होती की ड्रॅगन पॅलेसला येणारे मार्गच नव्हते, म्हणजे बसेस आणि 4 व्हीलर पोहोचू शकत नव्हते. पण आता जे त्या ठिकाणी रमानगर उडान पूल आहे ते गेल्या 7 वर्षापासून रखडलेलं होतं. त्या संदर्भात मी खूप पाठपुरावा केला. मध्यंतरी मी आंदोलनाचा इशारा पण दिला. त्यामुळे पालकमंत्री त्या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. कलेक्टर, जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी त्या ठिकाणी उतरले, कारण मी बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाचा इशारा दिलेला होता. कारण माझं आंदोलन म्हणूनच मी थोडीशी हे होती, अग्रेसिव्ह होती. त्यामुळे माझ्या या इशाऱ्याला दखल घेऊन आता ते 29 तारखेला ते आरोबी जे आहे ते खुलं होणार आहे लोकांकरिता आणि गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री त्याचे प्रमुख अतिथी राहतील आणि मला आनंद झाला, कारण ड्रॅगन पॅलेसला येणारे ज्या बसेस वगैरे होत्या त्या नॅशनल हायवेवर थांबायच्या आणि त्यामुळे अपघात होण्याची पण भीती होती. पण आता हा पूल आता लोकांसाठी खुला होणार आहे, त्याचा फार आनंद मला वाटतो. किती बसेसची व्यवस्था केली आहे दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत? बसेसची व्यवस्थेमध्ये माझ्याकडे चार्ट आहे. 30 तारखेपासून बसेस सुरू होतील. 30 तारखेला, 1 आणि 2 तारखेला. तर एसटी बसेसचे अधिकारी माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की म्हणजे संख्या आम्ही आता सांगत नाही, पण 40 मिनिमम बसेस
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस, मोरभाऊन ते ड्रॅगन पॅलेस, रेल्वे स्टेशन, असं त्या बसेसचं नियोजन आहे. तर बसेसचं कुठेही कमी पडणार नाही आणि बसेस सर्व उपलब्ध राहतील. आजच त्यांनी मला हा चार्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे एसटी बसेस आणि सिटी बसेस म्हणजे जे महामंडळाच्या बसेस आहेत ते राहतील आणि सिटी बसेस पण राहतील. पण महामंडळाच्या बसेसच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की महिलांना जे 50% आपण हे दर आकारता ते तुम्हाला करावं लागेल. आणि सेकंडली जे काही योजना आहे शासनाच्या 75 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना, अपंग असलेल्या लोकांना जी काही सवलत आहे ती सवलत त्या बसेसमध्ये त्यांना दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात बसेस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केले. काही 1 वर्ष आधी मेट्रोच्या तिथं भूमिपूजन झालं होतं. मेट्रोचं काम कुठपर्यंत आलं त्याच्याबद्दल काही चर्चा झाली? नाव देणार ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन काहीचीच मागणी होती. आता असं आहे की ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनची डिझाईन तयार झालेली आहे. ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन साठी ओगावा सोसायटी तर्फे 2 एकर जागा दिली जाते आणि आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. म्हणजे जे नागपूर पासून कामठी कनानपर्यंतच आहे. बरेच काही काम 75% काम पूर्ण झालंय. स्टेशनची कामं सुरू व्हायची आहेत. तर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी तयार होईल 2 एकर जागेवर. आता तुम्ही म्हणाल की ते मेट्रो स्टेशन कसं ड्रॅगन पॅलेसला येईल, तर ती जे रेल्वे लाईन आहे तिथून ते जाणार मेट्रो, पण स्काय वॉकने ड्रॅगन पॅलेसच्या मेट्रो स्टेशनला लोक येतील आणि त्यामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ड्रॅगन पॅलेसला भेट देणं सोयीचं होईल.